उरणमधील ग्रामस्थांची 3.5 कोटींची फसवणूक। उरण तालुक्यात अनेक वेगवेगळे चीट फंडची उदाहरणे ताजी असताना सारडे गावात पैसे डबल करण्याच्या नादातून नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नागरिकांच्या आर्थिक प्रश्नाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणातील आरोपींनी जादा परताव्याचे आमिष दाखवून 17 गुंतवणूकदारांकडून तब्बल 3 कोटी 30 लाख रुपयांची फसवणूक करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे। उरण पोलिसांनी या प्रकरणातील एकाच कुटुंबातील 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे। या प्रकरणातील फरार आरोपी प्रवीण पाटील, विनायक पाटील आणि कमिक्षा पाटील हे तिघेही सारडे गावातील रहिवासी असून त्यांनी वर्षभरापूर्वी चीट फंड नावाची एक गुंतवणूक योजना सुरू केली होती। या योजनेत गुंतवणूक केल्यास अवघ्या 15 दिवसात भरघोस परतावा मिळेल असे आमिष त्यांनी ग्रामस्थांना दाखवले होते। तसेच एका आयडी साठी 11,000 रुपये गुंतवल्यास 15 दिवसांनंतर 19,000 रुपये परतावा दिला जाईल असा विश्वास त्यांनी गुंतवणूकदारांना दिला होता। आरोपींनी सुरुवातीला काही लोकांना परतावा देऊन त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर गावातील अनेक लोकांकडून मोठी रक्कम गोळा केली। या प्रकरणातील एका तक्रारदाराने चीट फंड मध्ये 26,07,000 रुपये गुंतवले होते। त्याचप्रमाणे गावातील इतर 17 प्रमुख गुंतवणूकदारांसह अनेक लोकांनी या चीट फंड योजनेमध्ये एकूण 2,769 आयडी मिळून 3 कोटी 30,66,000 रुपये गुंतवले होते। मात्र मुदत संपल्यानंतर ही गुंतवणूक केलेली मुद्दल किंवा परतावा न देता आरोपींनी या रकमेचा अपहार केला। गुंतवणूकदारांनी आपल्या पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली असता आरोपींनी आपल्या घराला कुलूप लावून नातेवाईकांसह गावातून पळ काढला। गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा कोणताही संपर्क नसल्याने अखेर फसवणूक झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। उरणमध्ये अशा आर्थिक फसवणुकीच्या पैसे डबल करण्याच्या घटना वारंवार घडत असून नागरिक यातून कोणताही बोध घेत नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।